हा जर स्टडी प्लॅन ठेवला ना मित्रांनो, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की तुम्हाला 100 पैकी 90च्या अबोव स्कोर तुमचा होऊ शकतो. आणि मुलं करतात. तुम्ही जर सिलेक्टेड मुलांच्या लिस्ट पाहिल्या तर त्यांना आहेत, रिटर्नमध्ये त्यांना अबोव 90 स्कोर असतात. तर याच्यासाठी आपला प्लॅनिंग असला पाहिजे, दृष्टिकोन असला पाहिजे, आणि त्या प्लॅनिंगनुसार आपला अभ्याससुद्धा होत गेला पाहिजे, तर आपण त्या गोष्टी कव्हर करू शकतो. तो अपेक्षा करतो तुम्हाला हा स्टडी प्लॅन सगळा कळाला असेल. प्रत्येक विषयाची मी हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल SM गायडन्स पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल हा व्हिडिओ तयार केला आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी, जी की आता पोलीस भरती 2020मध्ये येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत होणार आहे. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे की पोलीस भरती 2020साठी आपला स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ दिला पाहिजे, कोणत्या सब्जेक्टमध्ये कशा प्रकारे आपण स्कोर करू शकतो. आपला उद्देश आहे की आउट ऑफ 100 मार्काची जी लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये अबोव 90 स्कोर करता येतो. हो, पॉसिबल आहे. मागील एक्झाम तुम्ही दिल्या असतील, तुम्ही टॉपर्स बघा, त्याच्यामध्ये अबोव 90 करणारे भरपूर विद्यार्थी आहे. तर अबोव 90 आपण कशा प्रकारे स्कोर करू शकतो, त्याच्यासाठी आपला स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे ते मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगणार आहे. आणि कठीण नाही आहे असं नाही म्हणणार, कठीण आहे, परंतु जर एफर्ट्स दिले, जर आपण थोडीशी मेहनत घेतली तर ते स्कोर करणं सोपं आहे. परंतु त्याला आपल्याला थोडीशी त्या दिशेनं प्लॅनिंग हवी आहे, स्ट्रॅटेजी हवी, प्लॅनिंग हवी. जर स्ट्रॅटेजी ठेवून आपण अभ्यास केला ना मित्रांनो, तर आपण सहज स्कोर करू शकतो. तर कशा प्रकारे आपण अबोव 90 स्कोर करू शकतो. सोबतच आपण आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी, विशेष पोलीस भरतीसाठी आजपासून नवीन सिरीजसुद्धा चालू करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की पोलीस भरतीच्या कोणत्या विषयाची सुरुवात आजपासून आपल्याला करायची आहे. तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कोणत्या विषयास आपण सुरुवात केली पाहिजे. सगळेच विषय आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत, परंतु सुरुवातीला कोणत्या विषयापासून सुरुवात केली पाहिजे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आणि सोबतच मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऑल PDF प्रोव्हाइड करणार आहे टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तिथं जाऊन जॉईन होऊ शकता आणि त्या टेलिग्राम चॅनलवर सगळं फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला PDF देणार आहे. सोबतच आपण प्रॅक्टिस टेस्टसुद्धा घेणार आहोत आणि ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्टच राहील, कोणतीही फी घेतल्या जाणार नाही. आजच्या व्हिडिओचा उद्देश स्टडी प्लॅन कसा असावा, अबोव 90 स्कोर आउट ऑफ 100 पैकी 90च्या वरी मार्क घेण्यासाठी कसा स्टडी प्लॅन असावा. जर तुम्ही सुद्धा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, कारण येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची तुम्हाला लगेच बातमी कळून जाईल त्या नोटिफिकेशनद्वारे. आणि जी व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअरसुद्धा करा जे पोलीस भरतीची तयारी करत आहे. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. आपण करूया. आपल्या सगळ्यात पहिले पोलीस भरती होण्यासाठी 2 स्टेप ठेवले आहे ना. पहिली आहे लेखी परीक्षा आणि दुसरी आहे शारीरिक चाचणी. हे नवीन बदल मागच्या वर्षी करण्यात आला की पहिले लेखी परीक्षा ही 100 मार्काची घेण्यात येईल आणि शारीरिक चाचणी ही 50 मार्काची घेण्यात येईल. परंतु याच्याबद्दल अजून साशंकता आहे की ही 50 मार्काचीच होणार, नंतर होणार की आधी होणार, हे अजून कन्फर्म नाही आहे. कारण मागच्या गव्हर्नमेंटने डिसाईड केलं होतं तेव्हा त्यांनी हा नियोजन ठेवला होता. गव्हर्नमेंट बदलली आहे आणि बऱ्याच लोकांनी याच्यावर आक्षेप घेतला आहे. त्याच्यामुळे आत्ताची जी गव्हर्नमेंट आहे ते या नियमाला बदल करू शकते. ठीक आहे. तर आपली जशी पूर्वीची तुम्ही पोलीस भरतीची तयारी करायची तसंच चालू ठेवा, कारण याच्यात बदल होऊ शकते. ठीक आहे. आजचा आपला टॉपिक आहे या गोष्टीवर, लेखी परीक्षेवर अबोव 90 कसं स्कोर करायचं आहे ना. तर याच्यामध्ये काय मित्रांनो, 4 सब्जेक्ट आहे. कोणते आहेत? गणित, बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर आहे मराठी, आणि आहे शेवटी सामान्य ज्ञान. विज्ञान नाही बरं का, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. ओके, हे 4 सब्जेक्ट आहे. तर या 4 सब्जेक्टवर जवळपास सगळ्या सब्जेक्टवर 25-25 गुणाचे म्हणजे 25-25 क्वेश्चन्स येतात आहे ना. ॲप्रॉक्सिमेटली जवळपास सारखेच राहतात क्वेश्चन आणि 25-25 सगळ्यांना गुण असतात. तर याच्यापैकी शुअरली जे आहे 3 सब्जेक्ट, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी, हे आउट ऑफ स्कोर करणारे सब्जेक्ट आहे. जे मुलं टॉपर राहतात ना लिस्टमध्ये, त्यांचं जर तुम्ही पाहिलं ना, या 3 विषयांचा जर स्कोर पाहिला ते जवळपास आउट ऑफ राहतो. कारण याच्या पाठीमागं कारण आहे, कारण या 3 सब्जेक्टचा जो सिलेबस आहे ना तो लिमिटेड आहे आणि तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो जर का तुम्ही एकदा कंप्लीट केला, त्याची रिव्हिजन केली, त्याचे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करून पाहिले ना, तर ह्या 3 सब्जेक्टमध्ये स्कोर करणं फार सोपं आहे.
कसं सोपं आहे, याच्यामध्ये कोणकोणते गणित, कोणकोणते बुद्धिमत्तेचे प्रॉब्लेम, मराठीमधले कोणकोणते सब टॉपिक, कोणते घटक विचारले जातात, ते सगळ्या गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या प्रत्येक विषयाचं बारकाईने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे, कोणते विचारले जातात आणि कसं स्कोर करू शकतो. राहिला फक्त अडचण एक. कोणता विषय आहे तो? सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. हा थोडासा काय म्हणू की याला काही लिमिटेशन्स नाही आहे. का? कारण की अवाढव्य असा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये हिस्ट्री, इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, म्हणजे अनेक असे विषय येतात आणि कोणत्या याच्यावर कोणता प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही. त्याला लिमिटेशन्सच नाही आहे. आपली चूक कुठं होते? आपली नेमकी चूक याच ठिकाणी होते मित्रांनो, की आपण सगळ्यात जास्त वेळ या विषयाला देऊन बसतो. चौथ्या घटकाला जो 25 मार्काचा आहे ना, आणि या 75 मार्काकडे जास्त आपण स्ट्रॉंग आहे पॉईंट म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं सोडून देतो. सगळ्यात जास्त फोकस या विषयावर देतो, ज्याला की काही लिमिटेशन्स नाही आहे. तुम्ही किती अभ्यास करा तो अपुराच राहणार आहे ना. तर त्या भानगडीत काय होते की आपले हे 3 गोष्टी मग मार्क खाऊन जातात. मार्क खातात म्हणजे पडतात तुम्हाला मार्क. मग 25 पैकी याच्यामध्ये कधी 18 पडतील, याच्यामध्ये 17 पडतील, याच्यामध्ये समजा तुम्हाला 17च पडतील. परंतु हा स्कोर आहे ना, हा आपल्या सिलेक्शनसाठी हा काही चांगला स्कोर नाही आहे. आपण स्ट्रॉंग पॉईंट म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करतो. मग आपला स्कोर या प्रकारचा येतो. मग आपण मेरिट लिस्टमध्ये बसत नाही आणि आपलं खाली घसरून जाते. तर यासाठी काय, याशी गोष्टी आपल्यासोबत घडल्या नाही पाहिजे. म्हणून याच्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजी असली पाहिजे, स्टडी प्लॅन असला पाहिजे आणि त्या प्लॅननुसारच आपण समोर गेलो पाहिजे, तेव्हा आपला स्कोर येऊ शकतो. तर कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, किती अभ्यास करायचा, किती दिवस कोणत्या विषय हाताळायचा आणि किती तास करायचा, ते मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटी सांगणार आहे. आता आपण एकेका विषयावर थोडंसं सखोल माहिती घेऊया की कोणते घटक त्याच्यामध्ये विचारले जातात आणि कशा प्रकारचं असते ते. ओके, तर आपण सुरुवात करू गणितापासून. ठीक आहे की गणितामध्ये कोणकोणते घटक विचारले जातात. सगळ्यात पहिले विषय पाहूया आपण अंकगणित. हा जो 25 मार्काचा विषय आहे आणि आउट ऑफ स्कोर याच्यामध्ये होऊ शकतो. याच्यामध्ये काय विचारले जातील? याच्यात संख्या व संख्यांवरील क्रिया. संख्या म्हणजे काय म्हणते? संख्यांचे प्रकार: नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, मूळ संख्या, त्याच्यानंतर त्रिकोणी संख्या, या सगळे. आणि संख्यांवरील क्रिया म्हणजे गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, कंचे भागू बेव, या सगळ्या याच्यावरचे प्रॉब्लेम असतात. तसंच त्याचे व्याज. याच्या व्याजामध्ये कोण आलं? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी, काळकाम वेग. आता हा सरासरी टॉपिक आहे. या सरासरीवर फक्त 1-2 प्रकारचे गणित येत नाही. जे एक्झाम देणारे मुलं त्यांना माहित असेल की सरासरी जवळपास 7 ते 8 टाईपचे वेगवेगळे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. तसंच काळकाम वेग सगळ्यात आवडता टॉपिक आहे हा पोलीस भरतीचा. वेगवेळ अंतर, शेकडेवारी, अपूर्णांक, नफा तोटा, वर्गमूळ, घनमूळ, लसावी मसावी, हा सुद्धा फार फेवरेट टॉपिक आहे त्यांचा. गुणोत्तर व प्रमाण, शेअर व दलाली, क्षेत्रफळ, घनफळ आणि पृष्ठफळ. हे काही याच्याशिवाय अजूनही काही टॉपिक्स आहेत, परंतु हे इम्पॉर्टंट टॉपिक्स समजले जातात पोलीस भरतीसाठी आणि त्यांचे आवडते टॉपिक आहे पोलीस भरतीच्या पेपरचे. जर तुम्ही मागील वर्षीचे पेपर्स पाहिले तर याच्या बाहेर तुम्हाला प्रॉब्लेम सापडणारच नाही. तर आपण हे सगळे घटक आपल्या या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्या व्हिडिओमध्ये हे टॉपिक मी घेणार आहे. जे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून घेतलं आणि बेल आयकॉनला क्लिक केलं की लगेच तुम्हाला ते नोटिफिकेशन प्राप्त होत राहतील जसा व्हिडिओ अपलोड केला. तर या गोष्टी जर आपल्या क्लिअर असल्या ना तर याच्या बाहेर प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. याच्यामध्ये 25 पैकी 25 स्कोर करणं सोपं जाते. किंवा 25 जरी नाही भेटले तुम्हाला, परंतु 24 ते 23 तर मार्क मित्रांनो तुम्ही सहज घेऊ शकता जर हे टॉपिक तुमचे क्लिअर झाले तर. ठीक आहे, कशी करायची, याची स्टडी कशी करायची ते आपण शेवटी पाहणार. पहिले आपण सगळ्या विषयांच्या महत्त्वाच्या टॉपिक्सकडे एक एक बारकाईने नजर ठेवूया. म्हणजे जर तुम्ही स्क्रीनशॉट काढू इच्छिता किंवा वहीमध्ये लिहू इच्छिता, लिहू शकता कोणते महत्त्वाचे टॉपिक आहे गणिताचे. ठीक आहे, तर हे झालं गणिताचे महत्त्वाचे टॉपिक्स जे आपण कव्हर करणार आहोत. आता आपण पाहूया पुढचा विषय म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स विचारले जातात. या ठिकाणी बघा, हा आहे बुद्धिमत्तेचा महत्त्वाचे घटक कोणकोणते विचारले जातात. त्याच्यामध्ये अक्षरमाला म्हणजे एक तर 12 खडीची अक्षरमाला विचारली जाते किंवा अल्फाबेट्स विचारले जातात आहे ना, किंवा एखादी सिरीज विचारली जाते. सांकेतिक लिपी, वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह दिले जातात, त्याच्यावरून एखादं नाव तयार करणे किंवा कोणतं अल्फाबेटिंग ते ओळखणे. अंकमालिका, काही नंबर्स दिलेले राहतात, मधातला एखादा नंबर गायब राहते ते आपल्याला ओळखावं लागते की इथे नंबर कोणता येईल किंवा पुढं नंबर कोणता येईल. त्याच्यानंतर वर्गीकरण करणे, श्रेणी अथवा क्रम लावणे. तर्कशक्ती हा तो टॉपिक असा आहे की जर एकदा तुम्हाला समजलं ना तर ऑन द स्पॉट तुम्ही याला
5 ते 10 सेकंदात उत्तर काढू शकतात. वेन डायग्राम हे आकृती काढून तुम्ही याची उत्तर काढू शकता. वेन डायग्राम सहसंबंध सहसंबंध ओळखणे, दिशा काढणे आणि कूटप्रश्न. हा कूटप्रश्न तर असा टॉपिक असतो मित्रांनो की जी आपल्या मेंटल ॲबिलिटीवर डिपेंड असते की आपण किती चांगला विचार करू शकतो. विचार करूनच याचं तुम्ही उत्तर काढू शकता, कारण त्याच्या काही सूत्र वगैरे नसतातच. तसं पाहिलं तर गणित असो की बुद्धिमत्ता असो, सूत्रांचा वापर करायचाच नसतो, कारण सूत्र पाठ केल्याने विसरतात. आपल्याला ते समजून घ्यायचं आहे आणि त्याच्या ट्रिक्स पाहायच्या आहे. हा झाला बुद्धिमत्तेचा टॉपिक. आपण थोडं फास्ट घेऊया. हा सुद्धा 25 मार्काचा येतो. याच्यात सुद्धा 25 पैकी 25 घेता येते किंवा किमान 23 तरी मार्क आपल्याला सहज घेता येतात जर आपण हे टॉपिक चांगले करून घेतले तर. किती वेळ द्यायचा अभ्यासाला ते आपण शेवटी पाहणारच आहोत. तर आपण पुढच्या विषयाकडे जाऊया आता या ठिकाणी बघा, हा आहे मराठीचे महत्त्वाचे घटक. हे सुद्धा 25 मार्काचा सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये मराठी भाषेचा उगम म्हणजे मराठी भाषेच्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे. शब्दांच्या जाती, 8 जाती आहे. आपण नेहमी पाहतो शब्दांच्या जाती, ते आपल्याला माहीत असल्याच पाहिजे. प्रयोग, समास, शब्दसिद्धी, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्ध शब्द, याला काही महत्त्वाची तुम्हाला पुस्तकामध्ये सहज सापडून जातात. हे तुम्हाला पाठ असले पाहिजे. शुद्ध लेखनातलं म्हणजे चुका आपल्याला ओळखाव्या लागतात. कॉमा कुठं, अल्पविराम कुठं दिलेलं नाही आहे, ते ओळखण्यासंबंधी प्रश्न असतात. अनेक शब्दांबद्दल एक शब्द, महत्त्वाचे शब्द व अर्थ, विशेषण व प्रकार, क्रियापदे, संधी, विभक्ती, लिंगविचार, वचन आणि विरामचिन्हे. लिमिटेड आहे मित्रांनो. तुम्ही आता जर याच्यासाठी पुस्तकांचं मला म्हणत असाल की सर पुस्तक कोणते यूज केले पाहिजे, तर मी म्हणतो की जो कंबाईन पुस्तक येतो ना एखादं, की पोलीस भरतीसाठी विशेष पुस्तक मोठ्याच्या मोठा ठोकळा येऊन जातो, त्याच्यात सगळे विषय असतात, तर माझ्या मते तरी असे पुस्तकं बिलकुल वापरायचे नाही मित्रांनो. मग पुस्तक वापरायची कसे, जे स्पेशलाइज्ड सब्जेक्टसाठी आहे. म्हणजे हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीचं वेगळं पुस्तक असलं पाहिजे, त्याच्यात सखोल माहिती असली पाहिजे. भूगोलचं आहे तर भूगोलचं वेगळं पुस्तक असलं पाहिजे, त्याच्यात त्याची डिस्क्रिप्शन सहित, फक्त प्रश्न उत्तरं वाचून जमणार नाही, डिस्क्रिप्शन सहित ती माहिती असली पाहिजे. मराठी संबंधित 2 खूपच फेमस पुस्तक आहे जे आपण जवळपास सगळे तेच वापरतात. एक आहे बाळासाहेब शिंदेचं आणि दुसरं आहे मोरा वाळंबे यांचं. सफिशियंट आहे. दोघांपैकी कोणतेही पुस्तक वापरा, दोघंही चांगले आहे. तुम्ही त्याच्याद्वारे आउट ऑफ मार्क घेऊ शकता चांगली अभ्यास करून. बाकी इतर सब्जेक्टचे जे पुस्तक आहे ना मित्रांनो, कंबाईन एकत्र असणारं पुस्तक कृपया करून वापरू नका. स्पेशलाइज्ड पुस्तक वापरत जा. का? कारण की नेहमी असं म्हटलं जाते, जर तुम्हाला राज्यसेवा जर उत्तीर्ण करायची असेल, राज्यसेवेमध्ये क्वालिफाय करायचं असेल, तर तुमचा अभ्यास UPSCच्या लेवलचा असला पाहिजे, तेव्हा तुम्ही राज्यसेवा करू शकता. जेव्हा तुमचा अभ्यास राज्यसेवेचा असतो तेव्हा तुम्ही संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे STI, PSI, ASOची परीक्षा पास होऊ शकता. कधी? जेव्हा राज्यसेवेचा अभ्यास त्या लेवलचा असेल तर. म्हणजे वरच्या दर्जाचा अभ्यास असेल तर खालच्या दर्जाची परीक्षा आपण पास होऊ शकतो. आणि जर तुमचा PSI, STI, ASO म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास असेल तेव्हा तुम्ही पोलीस भरतीची परीक्षा पास होऊ शकता. आपली चूक काय होते, आपण पोलीस भरतीचा दृष्टिकोन ठेवून अभ्यास करतो. मग मला सांगा, त्याच्या खालची पोस्ट तर कोणती नाहीच आहे, मग ती भेटणार आहे का? पोलीस भरती तर भेटतच नाही, त्याच्या खालची कोणती पोस्टच नसते. मग पोलीस तुम्हाला बनायचं असेल, पोलीस भरती क्वालिफाय करायची असेल तर तुमचा अभ्यास कोणत्या दर्जाचा असला पाहिजे? त्याच्या एक स्टेज वरचा अभ्यास असला पाहिजे. मग तो कोणता? ती आहे संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे PSI, STI, ASO साठी जेवढा अभ्यासक्रम आहे, MPSCच्या वेबसाईटवर दिलेला आहे अभ्यासक्रम, तो सगळा तुम्ही करून ठेवा. मेन्स आणि प्री दोघाचा करून ठेवा. तेव्हा तुमचं पोलीस भरती मित्रांनो सहजरित्या तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. हा नियमच आहे. जेव्हा तुमच्या वरच्या दर्जाचा अभ्यास असेल तेव्हा कुठं तुम्हाला ही परीक्षा सहज सोपी वाटू शकते. तर हे झालं मराठीचं. आता राहिलं शेवटचा एक सब्जेक्ट, तो आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. त्याचे कोणकोणते टॉपिक विचारतात ते आपण पाहू. नंतर आपण अभ्यासाच्या टाइम टेबलकडे जाऊया. हा आहे आता शेवटचा विषय म्हणजे चौथा विषय, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. 25 मार्काचा असतो आणि हा अवाढव्य असा विषय आहे. याला लिमिटेशन्स नाही आहे. जितके घटक तुम्ही घेसाल तितके कमीच पडतात त्याच्यात. आपण महत्त्वाचे घेतले. भूगोलमध्ये काय येऊ शकतो? जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. मला सांगा, जगाचाच भूगोल वाचत बसलो तर तुम्हाला टाइम उरेल का? 2-3 महिने काय 6 महिने सुद्धा कमी पडतात, इतका मोठा भूगोल असतो. भारताचा भूगोल आहे, मग महाराष्ट्राचा सुद्धा भूगोल आहे. मग आपण कशावर जास्त फोकस केलं पाहिजे? त्याच्यात सगळ्यात जास्त महाराष्ट्राच्या भूगोलावर, त्याच्यापेक्षा कमी भारताच्या भूगोलावर, सर्वात कमी जगाच्या भूगोलावर फोकस केलं पाहिजे. हा प्लॅनिंग असते अभ्यास करायची. जर तुम्ही ही सिक्वेन्स लावली पहिले जगाची, तुम्ही तर तिथंच खोळंबले, कारण तोच संपणार नाही. मग इथपर्यंत कुठं पोहोचणार? जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचणारच नाही. सिक्वेन्स असते महाराष्ट्रापासून सुरुवात करा, मग भारत आणि नंतर शेवटी जग. इतिहास कुठून करायचा? आधुनिक भारताचा इतिहास 1857 आणि त्याच्या पुढं हा मोस्ट इम्पॉर्टंट असतो. त्याच्यामध्ये मग समाजसुधारक सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. राज्यघटना झाली, पंचायत राज झालं, चालू घडामोडी आणि जिल्हा प्रशासन. चालू घडामोडी कुठून करायच्या?
ज्याला जास्त वेळ देत बसायचं नाही किंवा जास्त याच्यात एक सोपी ट्रिक असते मित्रांनो याची की डेली न्यूजपेपरची रीडिंग आपली चांगली असली पाहिजे. दररोज पेपर वाचा. लोकसत्ता मोस्ट इम्पॉर्टंट आहे. लोकसत्ता दररोज वाचा. आणि मॅगझिन जर तुम्ही मला विचारत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की परिक्रमा वन ऑफ द बेस्ट मॅगझिन्स आहे, जे राज्यसेवापासून तर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी माझ्या मते त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला सापडणार नाही. परिक्रमा मंथली मॅगझिन यूज करा. ते चालू घडामोडीसाठी सफिशियंट आहे. सोबत जिल्हा प्रशासन, सामान्य विज्ञान, आता हा विज्ञान विषय आहे, हा जीवशास्त्र येतो, त्याच्यात रसायनशास्त्र येतो, भौतिकशास्त्र येतो. मग का 11वी-12वीची पुस्तकं वाचत बसायचे का? नाही. मी तुम्हाला सजेस्ट करेल की भूगोल, इतिहास आणि सामान्य विज्ञान हे विषय करण्यासाठी तुम्ही स्टेट बोर्डचे पुस्तकं 5वी पासून किंवा 6वी पासून जरी वापरले, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी या पुस्तकांचा अभ्यास करा मित्रांनो. या तिन्ही गोष्टी तुमच्या त्याच्यात अतिशय चांगल्या प्रकारे कंप्लीट होतात. जर तुम्ही आपल्या चॅनलचे मागील व्हिडिओ पाहिले ना, मी त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञान स्टेट बोर्डच्या सिलेबसमधून कव्हर करून दिलेला आहे. त्याच्यामध्ये 6वीचा, 7वीचा, 8वीचा विज्ञान स्पष्ट 1-1 तासाचा लेक्चर आहे. त्या सगळ्या पुस्तकांचं मी तुम्हाला नोट्सही त्याच्यात देऊन दाखवलेले आहे आणि पूर्ण समजून सुद्धा सांगितलं आहे. तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. लवकरच मी तुम्हाला आपली पोलीस भरतीच्या सिरीजमध्ये भूगोल आणि इतिहास सुद्धा कव्हर करून देणार. त्याच्यानंतर पुरस्कार, पारितोषिके, दिनविशेष, प्रमुख व्यक्ती आणि मंत्रिमंडळ या महत्त्वाच्या घडामोडी असतात की एवढं करायला पाहिजे हे असते. याला सुद्धा 25 मार्काचा 25 क्वेश्चन येतात, परंतु याच्यामध्ये स्कोर करणं थोडंसं कठीण जाते. याच्यात मार्क कटतात कारण की कितीही अभ्यास केला तर कुठून ते प्रश्न विचारतील याला काही लिमिटेशन्स नाही आहे. तर हे होते 4ही टॉपिक. त्याचे सब टॉपिक प्रत्येक विषयातलं कोणता टॉपिक परीक्षेत विचारला जातो मी तुम्हाला इथं हे देऊन दाखवलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ ठेवू शकता. ओके. आणि कोणतं पुस्तक यूज करसाल सामान्य चालू घडामोडीसाठी मी तुम्हाला सजेस्ट केलं आहे की दररोजचा न्यूजपेपर आणि सोबत परिक्रमा मॅगझिन आणि इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञानासाठी स्टेट बोर्डचं पुस्तकं वापरावं. बेस्ट आहे मित्रांनो. ते तुमचे कव्हर झाले ना, जवळपास मी म्हणतो की 90% इतिहास, भूगोल आणि विज्ञान तुमचं कव्हर होतो स्टेट बोर्डच्या पुस्तकातून. एक पाऊल पुढं तुम्ही म्हणसाल की अजून काय, तर NCERTची पुस्तकं वाचा. NCERT जर तुम्ही वाचलं ना तर मी म्हणतो 99% तुमचे 3 विषय क्लिअर होतात. स्टेट बोर्ड आणि NCERTची पुस्तकं वाचले तर. नुसतं वाचू नका, नोट्स सुद्धा आपल्या सोबत त्याच्यात तयार करायच्या. तर हे झाले 4 विषय, त्यांचे घटक कोणकोणते परीक्षेत येतात. आता आपण जाऊया अभ्यासाच्या टाइम टेबलवर आणि प्लॅनिंग कशी करायची. आपण डोळ्यासमोर ठेवूया 60 ते 90 दिवसाचा कालावधी आणि तशी आपण प्लॅनिंग तयार करूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, हा मी तुमच्यासाठी 90 दिवसांचा स्टडी प्लॅन केला आहे. का? कारण की आता चालू आहे ऑगस्ट महिना, डिसेंबरमध्ये एक्झाम आहे, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. तर ऑगस्ट सोडूनही दिला तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिने तुमच्याजवळ आहेत. तर 3 महिने म्हणजे 90 दिवसमध्ये जवळपास आपण कशा प्रकारे आपला नियोजन करू शकतो याची फोड मी 3 महिन्यामध्ये केली आहे. ठीक आहे. फर्स्ट मंथ, सेकंड मंथ, थर्ड मंथ. पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे आता तुम्ही सुरुवात कशी करायची. सुरुवात तुम्ही करू शकता. बघा या ठिकाणी अभ्यासाचा वेळ दिलाय 4 तास, 3 तास, 3 तास. सुरुवातीला 4 तास एका दिवसाचं, दर दिवसाचं मी सांगित आहे की दर दिवसाला 4 तास कोणता विषय करायचा? मराठी. आपण करतो काय की मराठी एकदा झालं ना मग त्याच्याकडे पलटूनही पाहत नाही. सगळ्यात मोठी चूक इथं होते. प्रत्येक विषय दररोज डोळ्याखालून गेला पाहिजे आणि 1-1 तास अभ्यास करून सोडायचा नाही. कंटिन्युअस मराठीचा तुमचा 4 तास त्या दिवसात झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही शेड्यूल करा. शेड्यूल कसं करू शकतो ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर त्याच दिवशी 4 तास मराठी झाला, मग 3 तास तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेला सुद्धा द्यावे लागतील. असा जर तुम्ही स्वाईप अप केला, विषय बदलला ना, तुमचा माइंडसेट सुद्धा फ्रेश होतो, बोरनेस येत नाही. जर मराठीत दिवसभर करत बसले तर एक कंटाळवाणेपणा, ज्याला मानसशास्त्रात पठारावस्था म्हणतात, की एकच एक गोष्ट सतत करत गेलो की पठारावस्था येऊन जाते, नंतर निरसता येते, मग ती वस्तू करण्याचं आपलं मन करत नाही. म्हणून विषय बदलायचा. गणित, बुद्धिमत्ता हा विषय डोक्याला चालना देणारा, मूड फ्रेश करणारा आहे. याला वाचन किंवा पाठांतर अर्थ नसतेच, प्रॅक्टिस करायची असते. हा विषय करा. आणि नंतर त्याच दिवशी अजून 3 तास तुम्हाला करायचं आहे सामान्य ज्ञान. मग सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, बाकीचे जे विषय आहेत ते सगळे आले, सोबत चालू घडामोडी. चालू घडामोडीला तुम्ही दररोजचा 1 तास दिला पाहिजे असं मला वाटते. 1 तास मस्ट आहे. 1 तास तुम्ही चालू घडामोडीला दररोज दिला पाहिजे. तर ह्या एका दिवसाचा स्टडी प्लॅन झाला. हा एका दिवसाचा स्टडी प्लॅन हा महिनाभर तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे. मराठी 4 तास, गणित 3 तास, गणित बुद्धिमत्ता दोन्ही आले त्याच्यामध्ये, आणि 3 तास सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. इथं बघा आता तुमच्या लक्षात आले असेल की मी 4ही विषय इथं कव्हर केले. एका दिवसात तुमच्या 4ही विषय तुमच्या डोळ्याखालून जात आहे आणि सगळ्यांना सफिशियंट वेळ इथं दिलाय.
आता हा वेळ मॅनेज कुठून करायचा? जर तुम्ही फुल टाइमर स्टडी करणारे विद्यार्थी असाल तर एवढा वेळ देणे म्हणजे 10 तास आहे ते, आहे ना. 10 तास देणं काही मोठी गोष्ट नाही आहे. फक्त काही साईड कोणी असं असेल की कोणी व साईड जॉब, छोटासा जॉब करून अभ्यास करत आहे किंवा कॉलेज फुल टाईम कॉलेज करून अभ्यास करत आहे, त्यांच्यासाठी थोडंसं कठीण जाईल, मी समजू शकतो. परंतु मित्र, जे मुलं असे असतात ना की जे थोडं एखादं जॉब करून अभ्यास करत आहे परंतु त्यांची पूर्ण इच्छा आहेत, अशा मुलांचे स्कोर रिझल्ट चांगले असतात. हेच मुलं जास्त यशस्वी होतात, त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट ही आहे. तर आता दिवसातून आपण हे वेळ कसा काढू शकतो? समजा मराठीला 4 तास द्यायचे आहे, तर सकाळी मराठी सिलेक्ट करा. सकाळी 7 ते 11, 7, 8, 9 म्हणजे 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11, 11 वाजेपर्यंत हे 4 तास होतात. एका दिवसाचं मराठी आहे तुम्हाला. झालं मराठी. या ठिकाणी 4 तास तुमचे मराठीचे कंप्लीट झाले. सकाळचा वेळ अतिशय चांगला. मग तुम्ही 7 वाजता वेळ दिला, मी तुम्ही 6ला करा, ते तुमच्या हिशेबाने आहे. मी तुम्हाला डबल माराने टाईम सांगत आहे. आता 11 ते 12, 12 ते 1, 2 वाजेपर्यंत तुम्ही ब्रेक घ्या. त्याच्यात जेवण आलं, घरचे कामं आले किंवा अन्य काही असतील त्या बाबी आल्या. आता बसायचं अभ्यासाला 2 वाजता. 2 ते किती पाहिजे? 3 तास. म्हणजे 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 2 ते 5 तुम्हाला इथं करायचं आहे गणित आणि बुद्धिमत्ता. कळालं? हे झाले तुमचे 3 तास निघाले. म्हणजे अतिशय सफिशियंट वेळ भेटतो, ढगळ वेळ भेटतो, काही चिंता नाही आहे. आता पुन्हा हे 3 तास राहिले. आता 5 ते 7, 7 ते 8, 8 वाजेपर्यंत काही करू नका. 9ला बसा अभ्यासाला. 9 ते 12 हे 3 तास झाले. हे कसे? सामान्य ज्ञान आणि हे चालू घडामोडीसाठी. हा दिवसाचा जर तुमचा शेड्यूल असला, सुरुवातीला कठीण जाते मॅनेज करणं, पण जर तुम्ही सवय पाडून घेतली ना तर मग नंतर तुम्हाला कठीण जात नाही. सुरुवातीला जाईल, परंतु एकदा का तुम्ही ही सवय पाडून घेतली, हे कमीत कमी सांगितलं, जास्तीत जास्त तुम्ही कितीही देऊ शकता, हा मिनिमम आहे. एवढं मिनिमम केलं तरी तुमचा स्कोअर अबोव 90, 100 आउट ऑफ अबोव 90 होऊ शकतो जर हा शेड्यूल असला तर. हा झाला फर्स्ट मंथचा शेड्यूल. ओके. सेकंड मंथमध्ये काय करायचं? आता इथं चेंज करा. आता काय घ्यायचं? आता 4 तास सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीला द्यायची. सेकंड मंथला बदलून टाका. आता विषय फोकस तुमचा कुठं गेला? सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर. म्हणजे प्रत्येक विषयाला समान महत्त्व आपल्याला देता आलं पाहिजे. याला 4 तास द्या. गणित बुद्धिमत्तेला 3 तास ते कॉन्स्टंट ठेवा, त्याला तितकंच द्या. त्याच्यानंतर मराठी याला 3 तास करून घ्या. जर या ठिकाणी तुमचं या महिन्यामध्ये मराठी कंप्लीट झालं असं तुम्हाला वाटत आहे तर या ठिकाणी त्याची रिव्हिजन करा. प्रत्येक बुक, प्रत्येक विषय मिनिमम 3 टाइम्स तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे. एका रिडिंगमध्ये कोणताही विषय क्लिअर होत नाही. मिनिमम 3 टाइम्स तो त्याचा सूत्र आहे. ती 3 टाइम्स कोणताही बुक तुमच्या डोळ्याखालून गेला पाहिजे, तेव्हा तो समजतो. त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्याची मी 2 भागामध्ये फोड केली आहे. ठीक आहे. 2 भागामध्ये फोड का केली तुम्हाला ते लगेच समजून जाईल की 15 दिवस आता गणित बुद्धिमत्तेला द्या. या ठिकाणी तुम्हाला बघा, गणित बुद्धिमत्ता क्लिअर झालं असेल, याची रिव्हिजन करा. जितके जास्त पेपर सेट जुने भेटत असतील त्यांची गणितं सॉल्व करा. पुस्तकातले गणितं भेटत असेल ते सॉल्व करा. मराठीचे आहे, मराठीची आता जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्विंगकडे जायचं आहे. मग प्रॉब्लेम सॉल्व करताना काही अडचणी आली तर पुन्हा ते विषय उघडून बघा कुठं प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे ही तिसरी रिव्हिजन झाली तुमची. ही 1 टाइम रिडिंग, सेकंड टाइम रिडिंग, हा 3rd टाइम रिडिंग. मग 3rd टाइम कुठं कसा करायचा? 3rd टाइम क्वेश्चन आन्सर्सद्वारे जायचं. म्हणजे क्वेश्चन अडखळला की पुन्हा वापस तो टॉपिक क्लिअर करून घ्यायचा. इथं 3rd रिडिंग तुमचं होते. आणि इथं सामान्य ज्ञान चालू घडामोडी, जास्तीत जास्त क्वेश्चन्स इथं अटेम्प्ट करायचे आहे तुम्हाला. आणि ज्या ठिकाणी तुम्ही अडखळले तर वापस त्या विषयाकडे जा आणि 3rd रिडिंग त्याचं करून घ्या, तो जो घटक अडखळत आहे तिथं. आणि या महिन्याची 2 फोड केली होती. हे 15 दिवसाचंच राहील शेड्यूल फक्त तिसऱ्या महिन्याचं. आणि उरलेली जी 15 दिवस आहे ते राहील फक्त पेपर प्रॅक्टिस, पेपर प्रॅक्टिस, पेपर प्रॅक्टिस. या 15 दिवसात तुमचे कमीत कमी मी म्हणेल की 15 ते 20 क्वेश्चन पेपर सॉल्व करून झालेच पाहिजे. इथं काय होते की या पेपर प्रॅक्टिसमुळे तुमच्या बऱ्याचशा आयडिया क्लिअर होतात. तुमचा अभ्यास किती झाला तुम्हाला कळून जातो. टाइम मॅनेजमेंट येऊन जाते. तुमचं प्रॅक्टिस होऊन जाते. म्हणजे किती क्वेश्चनला किती वेळ द्यायचा, कोणत्या प्रश्नाला कशा प्रकारे स्किप करायचं. स्किप केलं म्हणजे येत नाही, सोडून दिलं, पुढच्या प्रश्नावर गेलो. मग पूर्ण पेपर झाल्यानंतर पुन्हा सोडून दिलेल्या प्रश्नावर यायचं. या गोष्टी याची तर क्लिअर होतात. सोबत मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुमचा स्कोर तुम्हाला इथंच कळून जाते. परीक्षा होण्याच्या आधी तुम्हाला तुमचा निकाल कळून जाते. ही 100% खात्रीलायक मी तुम्हाला सांगू शकतो. जर या तुम्हाला 15 ते 20 क्वेश्चनमध्ये दरवेळेस समजा 80 ते 90
किंवा कोणाला 90 ते 100च्या दरम्यान किंवा कोणाला 70 ते 80च्या दरम्यान मार्क पडत असतील ना मित्रांनो, तर खात्रीलायक ठरवून घ्या जो तुमचा या 15 ते 20 पेपरमध्ये स्कोर आहे, शेवटच्या 10 पेपरमध्ये तुमचा स्कोर राहील ना, त्यांच्या 5 ते 6 मार्काच्या मागं पुढंच तुमचा निकाल लागतो. जर तुम्हाला 90 मार्क पडत असतील तर खात्रीलायक सांगतो तुम्हाला 85 ते 81 दरम्यान 85 ते 95च्या दरम्यान स्कोर तुमचा निकाल लागणार. इथं या पेपर प्रॅक्टिसमुळे तुमचा स्कोर तुम्हाला परीक्षेच्या आधीच कळून जातो. जर तुमचा 70 ते 80च्या दरम्यान येत आहे तर समजून जा की आपला अभ्यास कमी राहिला आहे, वाढवावा लागतो. मग जास्तीत जास्त फास्ट तुम्हाला अजून जास्त वेळ देऊन कुठं कमी पडत आहो तो विषय क्लिअर करावा लागेल आणि तुमचा स्कोर तुम्हाला या रेंजमध्ये न्यावं लागेल. 90 त्या 100च्या रेंजमध्ये न्यावाच लागेल. 90च्या 100च्या दरम्यान मध्ये तुमचा स्कोर येत आहे की समजून जा की तुमचा स्कोर चांगला आहे आणि तुमचा अभ्याससुद्धा चांगला आहे. हे कशावरून कळलं तर हे आहे प्रॅक्टिस, पेपर प्रॅक्टिसमुळे. कमीत कमी 15 ते 20 पेपर तुमचे सॉल्व्ह करून झालेच पाहिजे, ते पण डिसिप्लिनने. प्रिंटआउट काढा, प्रिंटआउट काढणं होत नसेल तर मोबाईल घ्या, घड्याळामध्ये वेळ लावा आणि 90 मिनिटातच ते 100 प्रश्न सोडवायचे. जसं आपण परीक्षा हॉलमध्ये बसतो तसा डिसिप्लिन असला पाहिजे आणि त्याच प्रकारे आपल्याला तो पेपर सोडता आला पाहिजे. प्रिंटआउटचा खर्च जास्त वाटत असेल, मोबाईलमध्ये PDF असतात, मित्रांकडून घ्या, कुठून भेटत असेल प्राप्त करा आणि OMR शीट हाताने तयार करता येते किंवा OMR शीट वापरू नका, डायरेक्ट उत्तर लिहित जा. 1 नंबर, पहिल्याचं 1, दुसऱ्याचं 2, जे तुम्हाला योग्य उत्तर वाटेल ते लिहित जा. म्हणजे पेपर प्रॅक्टिससाठी तुम्हाला खर्चही करावा लागत नाही. टेस्ट सिरीज वगैरे कोणती जॉईन करायची गरजही पडत नाही. हा जर स्टडी प्लॅन ठेवला ना मित्रांनो, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की तुम्हाला 100 पैकी 90च्या अबोव स्कोर तुमचा होऊ शकतो. आणि मुलं करतात. तुम्ही जर सिलेक्टेड मुलांच्या लिस्ट पाहिल्या तर त्यांना आहेत, रिटर्नमध्ये त्यांना अबोव 90 स्कोर असतात. तर याच्यासाठी आपला प्लॅनिंग असला पाहिजे, दृष्टिकोन असला पाहिजे आणि त्या प्लॅनिंगनुसार आपला अभ्याससुद्धा होत गेला पाहिजे, तर आपण त्या गोष्टी कव्हर करू शकतो. तो अपेक्षा करतो तुम्हाला हा स्टडी प्लॅन सगळा कळाला असेल. प्रत्येक विषयाचे मी घटक सांगितले ते सुद्धा कळालं असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. कोणत्या विषयाची उद्यापासून सुरुवात करायची पोलीस भरतीसाठी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा याला शेअर करा आणि आपले व्हिडिओ दररोज पाहत राहा. सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.